महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सत्ता कोणाच्या हाती, विजयाची पताका कोण फडकवणार, जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ, जनतेचं मत कोणाला, संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर। जनतेच्या सेवेसाठी संधी हवी आहे। रतन लांडगे अपक्ष उमेदवार प्रभाग क्रमांक 16, जालना प्रभाग क्रमांक 16 अपक्ष उमेदवार रतन आसाराम लांडगे हे निवडणूक लढवित असून भक्तेश्वर नगर, योगेश्वर नगर, सिद्धार्थ नगर, इंदेवाडी, पाण्याची टाकी परिसरातील आज त्यांची मोठ्या संख्येने रॅली काढण्यात आली होती। या रॅली दरम्यान त्यांनी नागरिकांच्या भेटीगाठी घेत नागरिकांनी मतदान करण्याचे आवाहन केले, तसेच त्यांच्या समस्या देखील यावेळी प्रथम लांडगे यांनी जाणून घेतल्या। यावेळी बोलताना पुढे म्हणाले की मला जनतेच्या सेवेसाठी निवडून द्यावे। प्रत्येक नगरसेवकाला राज्याकडून 5 कोटी रुपयांचा निधी मिळतो, मात्र एवढा निधी मिळूनही नगरसेवक कुठे काम करीत नसल्याचं रतन आसाराम लांडगे म्हटले असून निश्चित मला एक संधी द्या, मी आपल्या सेवेसाठी निवडून द्या। जय हिंद सर, मी नेताजी सुभाषचंद्र बोस सेवाभावी संस्थाचा संस्थापक अध्यक्ष रतन आसाराम लांडगे। मी आज वार्ड क्रमांक 16 मधून मी आज उमेदवार उभं राहिलो आहे आणि इथं मी एक रॅली छोटी काढून सनी प्रत्येक आपल्या एरियामध्ये फिरून सनी लोकांना जनजागृती केली आहे। भक्तेश्वर नगर, योगेश नगर, सिद्धार्थ नगर, रमाबाई नगर, यशवंत नगर, आंबड चौफुल्ली हे प्रत्येक जागी मी फिरून सनी पॉम्पलेट देऊन सनी लोकांना हात जोडून सनी नम्र विनंती करून लोकांच्या लक्षामध्ये आणून घातलेलं आहे मी की आपल्या विकासासाठी जर आपल्याला एखादा नगरसेवक असा पाहिजे की आपल्या दुःखा सुखाला धावपळ करणारा असा एक नगरसेवक पाहिजे आहे। नुसता पैसे खाऊन विकास करणारा मतदान टाकू नका। महानगरपालिकेचं जे इलेक्शन आहे त्या नगरसेवकाला सुविधा सरकारकडून आपल्या वार्डाचा विकास करण्यासाठी प्रत्येक वर्षाला 5 कोटी रुपये असे विकासाला योगदान आहे व नगरसेवकाला 25,000 रुपये महिना आहे। त्याचे आर्थिक याला 10 ते 20 लाख रुपये असे मानधन आहे त्याला। तर इतकी सुविधा असून सनी सुद्धा वार्डाच्या लोकांना एक चहा कप भर बी पाजत नाही, एक असं ओळखपत्र देत नाहीत व तिकडे येऊन सनी डोकून बी सुद्धा पाहत नाहीत। नुसतं शासनाचा पैसा घेऊन रोड करतात आपलं आणि जनतेला जर भूक लागली का ते रोड फोडून खावा काय। काही एखादा जर माणूस जर बिमार असला, काय दवाखान्यात पडला, त्याला पैसे नसतील आर्थिक मदत, तर ते नगरसेवक जात नाही, नगरसेवक भेटत नाही। यासाठी मी त्यांना विनंती करून सांगतो, आपल्या वार्ड मधल्या जे बी कोणत्या लेकी बाळी असतात त्याचे लग्न करायची हमी मी घेईन। माझ्याकडे या तुमच्या लेकी बाळीला मुलाला मी तुम्हाला आर्थिक मदत करेन व तुमच्या वार्डामध्ये तुम्हाला लाईट, पाणी, घरकुल, आता महानगरपालिका झाली तर आता आपल्या शहरामध्ये पत्राचे घर राहणार नाही, सरकारकडून आपल्याला स्लॅबचे रूम येणार आहेत। यासाठी तुम्हाला नगरसेवक चांगला पाहिजे की तुम्हाला की ते काढून सनी तुम्हाला मानधन करून तुमचे घरदार बांधून तुमचं तुम्हाला सहकार्य करणारा अर्ध्या रातच्या उभा राहणार तुमच्यासाठी पाठीशी अशा नगरसेवकाला निवडून या। मी त्याला हात जोडून नम्र विनंती करून सनी सांगितलं आहे आणि मला पक्का भरोसा आहे की ह्या वार्डामधून मला नगरसेवक म्हणून मला ते निवडून आणतील आणि मी त्यांचा सेवा करीन। माझी निशाणी आहे पाना याच्यासाठी घेतलं मी आहे की जे राजकीय लोकांनी जे छळ केलेला आहे त्या लोकांनी हा पाना घेऊन त्यांचे डोक्यातले जे इस्क्रू ढिल्ले झाले ते नट त्यांनी कसावान त्यांना दाखवून द्यावा की पाण्याने तो ढिल्ले झालते नसं कसले ह्या बारेनी। म्हणून ह्या जनतांनी पाना उचलून त्यांना मी संधी दिली आहे। ही संधी मला मागत नाही, मी जनतेसाठी मी संधी मागतो की ज्यांना मुंहतोड जबाब देऊन सनी ते मला बहुमताने मोठ्या मला मतदानाने मला निवडून आणतील आणि मला संधी देतील की तुमचा सेवा करण्यासाठी। मी तुम्हाला सदैव तुमच्या पाठीशी आहे। गणपती बसो, दुर्गा माता बसो, जयंती असो, मी सगळं तुमचे माझ्या डोक्यावर भार घेऊन मी तुम्हाला सगळं तुमचं पूर्ण काम करून देईन। ही माझी सगळ्या वार्ड क्रमांकाला माझी हात जोडून नम्र विनंती। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना।